नमस्कार मंडळी, गेल्या काही महिन्यापासून सिनेसृष्टीतून एकापाठोपाठ एक दुःखद बातम्या समोर येत आहेत. कला क्षेत्रातील अस्सल तारे निखळत चालले आहेत. याचे दुःख सेलिब्रिटीपासून चाहत्यांना देखील होत आहे. उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर 7 दशकाहून अधिक काळ नाट्य, चित्रपट, मालिकांमध्ये हुकूमत गाजवणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे. सुहासिनी देशपांडे यांनी वयाच्या 81व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टी हळहळ व्यक्त करत आहे. कर्करोगामुळे त्यांना कायमचा निरोप घ्यावा लागला. त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मराठी तसेच हिंदी सृष्टी गाजवणारे दिग्गज अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी याबाबत एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. सुहासिनी देशपांडे यांनी सिंघम या चित्रपटात शेवटची भूमिका साकारली होती. या चित्रपटादरम्यानच दोघींमध्ये एक प्रेमाचे आणि आपुलकीचे नाते निर्माण झाले होते. सुहासिनीताई यांनी वयाच्या 18व्या वर्षी कला क्षेत्रात पदार्पण केलं होतं. 16वं वरीस धोक्याचं, एक तमाशा, सुंदर अशी काही वगनाट्य त्यांनी केली होती. तसेच रुपेरी पडद्यावर त्या मागे नव्हत्या. देवकीनंदन, गोपाळा, वारसा, लक्ष्मीचा, काळूबाईच्या नावानं चांग भलं, माहेरची साडी अशा कित्येक लोकप्रिय चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. काष्ठ सासू म्हणून त्या जास्त नावारूपाला आल्या होत्या. हिंदीतील सिंघम या चित्रपटातील त्यांची शेवटची भूमिका ठरली. तर मंडळी, आपल्या एजे मराठी न्यूज या चॅनलद्वारे सुहासिनीताई देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.